नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युकेशनल चॅनल मध्ये। आजचा आपला घटक आहे गणिताचाच पुढचा घटक आहे दशकुडी शिकणार आहोत आपण। म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण 10 आणि 20 याची संकल्पना शिकलो होतो त्याच्या पुढची 10 10च्या टप्प्याने आपण संख्या शिकणार आहोत। म्हणजेच डायरेक्ट उडी 10 20 30 अशा पद्धतीने दशकुडी टेन्स 10 च्या फरकाने आपण संख्या शिकणार आहोत। आणि त्यानंतर ते शिकल्यानंतर 21 ते 30 ची आपण ओळख करून घेऊया। अगोदर आपण मराठी अंक सगळे समजून घेणार आहोत, त्यानंतर इंग्रजी अंक आपल्याला समजायला सोपे जातील। चला तर मग सुरुवात करूया। आपण 1 ते 9 अंकानंतर पहिला 2 अंकी अंक शिकलो। 10 म्हणजे दशक, ही 10 ची एक नोट। त्यानंतर त्यामध्ये सुट्टे हे जे 10 आहेत त्यामध्ये 1 रुपया 2 रुपया असे वाढवून 3 रुपये असे वाढल्यानंतर त्याला म्हणतो आपण 1 वाढवल्यानंतर 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 पर्यंतचे अंक आपण क्रमवार मोजून शिकलेलो आहोत। आणि 20 झाल्यानंतर आपण हे जे सुट्टे त्याच्याऐवजी अजून एक दशक घेतला होता। पहिला हा एक दशक आणि हा एक दशक, दोन मिळून झाले 2 दशक 20। अशा प्रकारे दशकच्या टप्प्याने आपण संख्या अगोदर शिकून घेऊया। हा आपला सुट्टा एकक आहे, एक ठोकळा 2 ठोकळे अशा प्रकारे 10 ठोकळे मोजल्यानंतर हा एक दशकाचा एक दांडा घेतला होता आपण, याला म्हणायचं एक दशक। हे जे ठोकळे एकत्र केल्यानंतर 10 ठोकळे एकत्र केल्यानंतर हा झाला एक दशक 10 ठोकळ्यांचा संच। तसेच त्यानंतर अजून 10च्या पुढे 11 12 13 14 असे मोजल्यानंतर आपण शिकलो होतो 20 2 दशक 20। तसेच मण्यांच्या सहाय्याने सुद्धा आपण हे जे प्रत्येक रंगाचे जे मणी आहेत ते आहेत 10 10 10। प्रत्येक रंगाचे मणी 10 आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10। हे प्रत्येक रंगाचे मणी आहेत 10। हे केशरी रंगाचे 10, हिरवे 10, गुलाबी 10, लाल 10 अशा प्रकारे 10 संख्येने आपण पुढच्या संख्या शिकूया। सर्वप्रथम आपण शिकलो होतो 2 अंकी संख्या पहिली 10 म्हणजे एक दशक 10 एक दशक 0 1 10 हे 10 रुपये म्हणजे एक दशक। हे 10 ठोकळे एकत्र केलेले म्हणजे हा एक दशक। हे 10 मणी म्हणजेच हा एक दशक। हा काड्यांचा एक बंच सुद्धा आपण शिकलो होतो। या 10 काड्या एकत्र केल्या म्हणजे हा झाला एक दशक। आता त्यानंतर त्यात अजून 10 वाढवले आपण, 1 2 3 असे 20 पर्यंत मोजत गेलो। हे झाले 20 म्हणजे 2 दशक 20। हे 10 20। दशक उडी म्हणजे 10 च्या टप्प्याने आपण या संख्या आता शिकत आहोत। हे या 10 वाढवल्यानंतर त्याला काय म्हणायचं, त्यात 10 वाढवायचे 10 वाढवायचे अशा प्रकारे 10 दशकच्या टप्प्याने आपण या संख्या शिकत आहोत, म्हणून त्याला म्हणायचं दशक उडी। हे 2 दशक 20, त्यामध्ये अजून 10 वाढवले आपण म्हणजे हे झाले 3 दशक 1 2 3 दशक, त्याला म्हणायचं 30। हे 10 एक दशक 10 2 दशक 20 आणि हे 3 दशक 30, याला म्हणायचं 30। हे आहे 10 एक दशक 10 मणी, हे 2 दशक 20 मणी, एवढे मणी झाले 20। हे केशरी 10 आणि हिरवे 10 दोन्ही मिळून 20। आणि आता हे तिसरा दशक, हे 10 मणी, याच्यात हे गुलाबी रंगाचे 10 मणी यात आपण मिळवले। हे जे मधले आहे 3 दशक 30 मणी। 3 दशक कसं लिहायचं, हा 3 दशकाच्या घरात 30 3 आणि 0 1 म्हणजे 30। 3 दशक 0 1 दशक आणि एकक आपण शिकलेलो आहोत। दशक एकक या ठिकाणी 0 आहेत आपण, कारण सगळे दशक शिकत आहोत। 1 दशक 10 2 दशक 20 3 दशक 30। एकक या ठिकाणी काही घेतलेला नाही। 3 दशक 30 मध्ये आपण अजून एक दशक डायरेक्ट मिळवू। 3 दशक 30 हे 30 रुपये आहेत आपल्याकडे। अजून 10 रुपयाची एक नोट वाढवली, हे झाले 4 दशक 40।
एक दशक, दोन दशक, तीन दशक, चार दशक, 40. त्याचप्रमाणे एक दशक 10, दोन दशक 20, तीन दशक 30, चार दशक 40. चार दशक घेतलेले आहेत आपण 40. त्याचप्रमाणे इथून सुरुवात आपण इथपर्यंत हे तीन दशक 30 घेतले होते. तीन दशक 30. आता हे लाल रंगाचे 10 मणी म्हणजे हा एक दशक. हे जे 10 मणी दिसतात हा एक दशक. यात आपण सामील करू पहिल्या तीन दशकात. हे झाले चार दशक 40. हे जे दोन्ही हाताचे मधले आहेत वरचे हे झाले चार दशक 40. चार दशक कसं लिहायचं? चार दशक 0 एकक 40. चार दशक 40. त्यात अजून एक दशक वाढवू. चार नोट आहेत. चार दशक 40. अजून एक दशक वाढवला म्हणजे 10 रुपयाची नोट वाढवली. 5 दशक 50. 10, 20, 30, 40, 50. हे चार दशक 40 आहेत. त्यात अजून एक दशक वाढवू. 5 दशक 50. 1, 2, 3, 4, 5 दशक 50. इथपर्यंत चार दशक होते. हे निळ्या रंगाचे 10 मणी हा एक दशक यात आपण सामील केला. हे झाले 5 दशक 50. हे पलीकडल्या बाजूचे केशरी, हिरवा, गुलाबी, लाल आणि निळे हे जे 10 मणी आहेत 5 गट्टे आहेत त्याचे हे झाले 50 मणी. एवढे 50 मणी. 50 म्हणजे 5 दशक 50. 5 दशक 0 एकक 50. 10 टप्प्याने आपण शिकतोय पुढे. हे दशक शिकल्यानंतर आपल्याला पुढच्या संख्या शिकायला सोप्या जाणार आहेत. कारण 40 मध्ये 1, 2, 3 मिळाल्यानंतर 41, 42 असं मोजायला आपल्याला सोपं जाणार आहे. त्यात 10 संख्या मिळाल्यानंतर 50 येतील. 50 मध्ये पुन्हा 10 संख्या मिळवायच्या. पुढची संख्या अशा प्रकारे. म्हणून आपण अगोदर दशक शिकून घेतोय. 5 दशकामध्ये अजून एक दशक 10 रुपये मिळवले. एक दशक 10, दोन दशक 20, तीन दशक 30, चार दशक 40, 5 दशक 50 आणि 6 दशक 60. याला म्हणायचं 60. हे 5 दशक आहे. यात अजून एक मिळवला 6 दशक 60. जे छोटे छोटे ठोकळे आहेत ते आता सर्व जर मोजले तर ते 60 होतील. या प्रत्येक कांडीमध्ये 10 ठोकळे आहेत छोटे छोटे या मापाचे एवढे. हे झाले 6 दशक 60. पुन्हा आपण निळ्यापर्यंत आलो होतो. केशरी रंगाचा 1 दशक, हिरवा 2 दशक, गुलाबी 3 दशक, लाल 4 दशक, निळा 5 दशक आणि आता हे जे पिवळे 10 मणी आहे हा एक दशक आहे पिवळ्या मण्यांचा. तो आपण त्यात सामील करू. हे झाले 6 दशक 60. आता पहा जी आपण घेतलेली माळ आता अगोदर लहान होती आता ती मोठी झालेली आहे. उरलेले मणी थोडे राहिलेले आहेत. केशरी 10, हिरवे 10, 20, गुलाबी 10, 30, लाल 10, 40, निळे 10, 50 आणि पिवळे 10 मिळून 60 मणी आपण मापन घेतलेले आहेत. 6 दशक 60. 6 दशक 0 एकक याला म्हणायचं 60. अजून एक दशक वाढू. 6 दशक अजून एक 10 रुपयांची नोट वाढवली. त्यामध्ये हे झाले 7 दशक 70. याला म्हणायचं 7 दशक 70. 1 दशक 10, 2 दशक 20, 3 दशक 30, 4 दशक 40, 5 दशक 50, 6 दशक 60 आणि 7 दशक 70. हे झाले 70 रुपये. ठोकळ्याचे हे जे दशक आहेत ते 6 आहेत. यात अजून एक वाढवला. हे झाले 7. हे झाले 7 दशक 70. 1 दशक, 2 दशक 20, 3 दशक 30, 4 दशक 40, 5 दशक 50, 6 दशक 60, 7 दशक 70. 7 दशक झाले. आपण पिवळे मणी वाढवले होते 10 पहिल्या महिन्यात. आता हे पोपटी रंगाचे हे जे 10 मणी आहेत हा एक दशक आहे. हा दशक त्यात आपण वाढवू. हे झाले 7 दशक 70. हे केशरी
रंगाच्या मण्यापासून हिरवे, गुलाबी, लाल, निळे, पिवळे आणि हे पोपटी हे आहे 7 दशक. 7 दशक 70 मणी. सर्व मिळून होतात 70 मणी. 70 लिहायचे 7 दशक 0 एकक 70. अजून एक दशक वाढवू. हे 7 दशक आहेत, त्यात एक दशक वाढवला 8 दशक. 8 दशक 80. 1 2 3 4 पुन्हा मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. 8 दशक 80. हे 7 दशक, त्यात अजून एक दशक एवढा आपण त्यात सामील केला. 1 2 3 4 5 6 7 8. 8 दशक 80. याला म्हणायचं 80. 7 दशक मणी घेतले आपण पोपटी मण्यांपर्यंत. आता हे पांढरे 10 मणी त्यात सामील करायचे. हे 10 मण्यांचं एक दशक. हे झाले 8 दशक 80 मणी. हे जे खाली घेतलेले आहेत एवढे मणी 80 मणी. केशरी 10 1 दशक 10. हिरवे मिळून 2 दशक 20. गुलाबी मिळून 3 दशक 30. लाल मणी मिळून 4 दशक 40. निळे मणी मिळून 5 दशक 50. पिवळे मणी मिळून 6 दशक 60. पोपटी मणी 7 दशक 70 आणि पांढरे मणी 8 दशक 80. 80 घ्यायचा. 8 दशक 0 एकक 80. हा झाला 80. त्यात अजून एक दशक वाढवू. हे 8 नोटा, यात अजून एक 10 रुपये वाढवले. 9 नोटा 9 दशक 90. हे झाले 90 रुपये. 10 रुपये 20 रुपये 30 रुपये 40 रुपये 50 रुपये 60 रुपये 70 रुपये 80 रुपये 90 रुपये. हे झाले 9 दशक 90. हे 8 दशक होते. अजून एक दशक वाढवला 9 दशक 90. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 दशक हे झाले 90. पांढऱ्या मण्यापर्यंत आपण घेतले होते, हे झाले होते 80. 8 दशक 80. आता हे काळे मणी आहेत या ठिकाणी 10. हे मणी आपण यात सामील करूया. केसरी मण्यापासून आपण सुरुवात केली होती. हे 10. हिरवे 20. गुलाबी 30. लाल 40. निळे 5 दशक 50. पिवळे 6 दशक 60. पोपटी 7 दशक 70. पांढरे 8 दशक 80 आणि हे काळे मणी त्यात मिळवल्यानंतर 9 दशक 90 मणी हे झालेले आहे. हे 9 दशकांचे मिळून 90 मणी. 9 दशक 90. सध्या आपण एवढेच 9 दशक शिकणार आहोत. अजून एक दशक घेतल्यानंतर ती 3 अंकी संख्या तयार होते. 3 अंकी संख्या आपण नंतर शिकणार आहोत. सध्या आपण हे 9 दशक शिकलो. 1 दशक 10. 2 दशक 20. 3 दशक 30. 4 दशक 40. 5 दशक 50. 6 दशक 60. 7 दशक 70. 8 दशक 80 आणि 9 दशक 90. सुटे जे अंक आहेत ते आपण 1 ते 10 मोजलेले आहेत. 1 ते 11 ते 20 मोजलेले आहेत. आता आपण 21 ते 30 अंक लगेच मोजून शिकूया. या ठिकाणी आपण 2 दशक घेऊया. 2 दशक 20. या 10 रुपयाच्या 2 नोटा घेतल्या. 2 दशक 20 आणि इथे समजा काड्या घेऊ. 2 दशक 20. त्याच्या पुढे आपण नवीन सुट्टे घेऊया. ठीक आहे. 20 च्या पुढचे आपल्याला अंक घ्यायचे. 2 दशक 20 आणि अजून एक काडी घेतली त्याला म्हणायचं 21. हे 2 दशक 20 आणि त्याच्या अजून एक ठोकळा घेतला पिवळ्या रंगाचा किंवा केशरी रंगाचा घेऊ समजा आपण सध्या. हे 2 दशक 20 आणि हा त्याच्या पुढे घेतल्यानंतर याला म्हणायचं 21. या 2 नोटा 2 दशक 20 आणि त्याच्या पुढे 1 रुपया अजून घेतल्यानंतर हे झाले 21. 21 कसे लिहायचे? 2 दशक 1 एकक. हा आहे एकक, हा आहे दशक. हा झाला 21. त्याचं नाव पण लिहूया आपण.
21. त्याच्यानंतर त्याच्यात अजून एक संख्या वाढवूया. 2.21. 1 रुपया होता, अजून 1 रुपया वाढवला, 2 रुपये, 20 रुपये आणि 2 रुपये, 22. 20 आणि 2 22. हे 20 आणि हे 2 घेतले, हे झाले 22. हे 20 आणि हे 2 22, याला म्हणायचं 22. 2 दशक 2 एकक, याला म्हणायचं 22. वाचन सोपं आहे, अंक लक्षात ठेवणं सोपं आहे. 1 म्हणजे 21. फक्त 2 ला वाचनात पहिल्या वेळी 2 म्हणायचे, तिथून पुढं ब च्या याने सुरू करायचं, ब या अक्षराने. 12, 22, 32, 42 अशा प्रकारे. म्हणून फक्त 2 च्या बाबतीत तेवढा वेगळेपणा लक्षात ठेवायचा. 22. त्यानंतरचे पुढचे अंक लगेच तुमच्या लक्षात राहतील. 2 दशक 2 एकक होते, आता 3 वाढवले, हे 20 आणि हे 3. हे 2 दशक म्हणजे 20 आणि हे 3, याला म्हणायचं 23. अजून एक याच्यात एक एकक वाढवला, हे आहेत 20 आणि हे 3 23. हे आहेत 20, हे झाले 3. 20 म्हणजे 2 दशक, 3 सुट्टे म्हणजे 3 एकक, याला म्हणायचं 23. सुट्टे आहेत 3, दशक आहेत 2. दशक 2, सुट्टे 3. सुट्टे म्हणजे एकक, याला म्हणायचं 23. 3, 13, 23, 33 अशा प्रकारे 3 चे जे अंक आहेत ते त ने सुरुवात करायची, लक्षात ठेवायचे. त्यानंतर 20 आणि आता 4, हे सुट्टे 4 रुपये झाले. हे पहिले 20 रुपये, 24. हे 20 ठोकळे, 2 दशक म्हणजे 20. हे सुट्टे 4, 1 2 3 4. 24, हे झाले 24. या काड्या 2 दशक 20, हे 3 मध्ये 1 वाढवले मी, या झाल्या 4. 20 आणि 4 24. 20 म्हणजे 2 दशक 4 एकक, 2 दशक 4 एकक, 24, याला म्हणायचं 24. त्यात अजून एक अंक वाढवला, या 24 रुपयात 1 रुपया वाढवला, 20 रुपये आणि 5 रुपये झाले, हे सुट्टे 5. 1 2 3 4 5 25. हे 20 ठोकळे, त्यात हे 4 आहेत, अजून एक ठोकळा वाढवला, 5 ठोकळे, 20 आणि 5 हे झाले 25. 20 काड्या, अजून एक काडी वाढवली, 5 काड्या झाल्या. 1 2 3 4 5, या 5 काड्या, 5 सुट्ट्या काड्या म्हणजे 5 एकक, 2 दशक 20, 5 एकक, 2 दशक 5 एकक, याला म्हणायचं 25. अजून एक वाढवू, 25 रुपयात 1 रुपया वाढवला, याला म्हणायचं 26 रुपये. 20 रुपये आणि 6 रुपये, 26 रुपये. 2 दशक 20 आणि सुट्टे 6 26. हे सुट्टे 6 ठोकळे 26. 2 दशक 20 काड्या, सुट्ट्या 6 काड्या, या झाल्या 26 काड्या. 26 लिहायचे. 2 दशक 6 एकक, एकक म्हणजे सुट्ट्या वस्तू, हे जे सुट्टे दिसतात ते सुट्टे एकक. झाले 26. त्यात अजून एक वाढवू, 26 रुपयात 1 रुपया वाढवला, 27. 20 आणि 7 27. हे 20 आहेत, हे 7 सुट्टे, 20 आणि 7 सुट्टे, याला म्हणायचं 27. 20 काड्या आणि 7 काड्या सुट्ट्या, याला म्हणायचं 27. 2 दशक 7 एकक,
27, 20 आणि 7 27. त्याच्या पुढचा अंक 1 रुपये अजून वाढवूया. 8, 20 रुपये, 8 रुपये याला म्हणायचं 28. हे 2 दशक 20, हे सुट्टे 8, 28. हे 2 दशक 20 आणि हे सुट्टे. पहिले 7 होते, हे झाले 8, 20 आणि 8 28. हे 2 दशक आहे तसेच 20 आणि हे 8, 28. 28 लिहायचे. 2 दशक आहे तसा आणि सुट्टे 8. 2 दशक 8 सुट्टे म्हणजे 8 एकक 28. त्यानंतर अजून एक वाढवला. 2 दशक 20. हे 8 सुट्टे होते, त्यात 1 रुपया वाढवला, हे झाले 9, 20. हे 20 रुपये आणि हे सुट्टे 9 रुपये याला म्हणायचं 29. 29 म्हणजे 30 च्या अगोदरची संख्या. आता 30 पुढचा आपण दशक शिकलेलो आहे. 20 च्या नंतर येतो 30. परंतु आपल्याकडे हे दशक पूर्ण नाही. 2 दशक आणि 9 एकक म्हणून याला म्हणायचं 29. 30 ला फक्त एकच कमी 29. या 29 रुपये. हे 20, 2 दशक 20 आणि सुट्टे 9 हे झाले 29. 2 दशक 20 काढ्या आणि ह्या 9 हे झाले 29. 29 लिहायचे. 2 दशक 9 एकक 29. 29 म्हणजे 30 च्या अगोदरची संख्या. आणि आता सगळ्यात सोपं तुम्हाला माहितच आहे 3 दशक 30. 29 नंतर येतात 3 दशक 30. आता 9 मध्ये 9 एकक होते. 9 सुट्टे 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 9 मध्ये 1 मिळवल्यानंतर हे होतील 10 म्हणजे 1 दशक तयार होईल. हे आहेत 9 नोटा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1 रुपयाच्या 9 नोटा आहेत. त्यात 1 नोट वाढवली, या झाल्या 10 नोटा. 10 नोटाचा तुम्हाला माहिती आहे आपण 10 एकत्र सुट्टे झाल्यानंतर त्याचा काय करतो, एक गठ्ठा तयार करतो म्हणजे एक संच तयार करतो. हे ठेवून देऊन आपण ही 10ची एक नोट घेऊ. हा एक दशक घेऊ. पहिले दशक आपल्याकडे 2 दशक, अजून एक दशक वाढला 3 दशक 30. 3 दशक 30. हे 2 दशक पूर्ण. हे चौकोनी ठोकळे आहेत आपल्याकडे 9, अजून एक त्यामध्ये वाढवला, हे झाले 10. 10 हे ठोकळे एकत्र झाल्यानंतर त्याचा आपण एक संच तयार करतो. 10 ठोकळ्यांचा एक संच, हा झाला 10 म्हणजे एक दशक. हा एक दशक तयार झाला म्हणजे हे 10 सुट्टे आपण ठेवून देऊ आणि एक दशक या ठिकाणी अजून घेऊ. हा एक दशक वाढवला. हा पहिले आपल्याकडे होते हा एक दशक, हे 2 दशक होते आणि ते सुट्ट्याऐवजी हा एक घेतलेला 3 दशक 30. याच्यामध्ये छोटे छोटे ठोकळे आहेत ते झाले 30. याच्यात 10, हे 20, हे 30. ह्या 10 काड्या, ह्या 10 काड्या दोन्ही मिळून 20. 2 दशक 20. ह्या 9 आहेत. यात अजून एक वाढवली 10 झाल्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 काड्यांचा आपण एक संच तयार करतो, बंच तयार करतो, त्याला एक दशक म्हणतो. हा एक दशक वाढलेला आहे. आता हा एक दशक वाढला म्हणजेच काय झाले, आपल्याकडे पहिले 2 दशक आणि हा एक दशक झाले 3 दशक. याला म्हणतो आपण 30. 3 दशक 30. अशा प्रकारे आपण 21 ते 30 पर्यंत संख्या शिकलो. अगोदर दशक शिकलो 90 पर्यंत. 9 दशक 90. पुन्हा एकदा आपण काय करूया, वाचन करूया याचं. 1 दशक 10, 2 दशक 20, 3 दशक 30, 4 दशक 40, 5 दशक 50, 6 दशक 60, 7 दशक 70, 8 दशक 80 आणि 9 दशक 90. अशा प्रकारे आपण हे दशक 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 टप्प्याटप्प्याने 10-10च्या संख्येने शिकलो. त्यानंतर 2 दशक आणि त्याच्या पुढची संख्या आपण क्रमाक्रमाने शिकलो. एक घेऊ. 2 दशक आणि 1 एकक 21 शिकलो आपण. हे 2 दशक सुट्टा 1 एकक याला म्हणायचं 21 असं शिकलो. 21, 22,
23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. नेहमीप्रमाणे वाचनाचा संख्या पाहण्याचा सराव करायचा आहे. वरून खाली खालून वर उलटा सुद्धा 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21. अशा प्रकारे तुम्ही जर प्रत्येक अंकाचा मुलांकडून सराव करून घेतला बारकाईने तर त्यांचा संख्यांच्या बाबतीत कोणतीही क्रिया करताना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाढेपाठ करणे असो, कोणतेही किती अंकी संख्या असो, 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्यांची कोणतीही क्रिया करायची असो, अशा प्रकारे अगोदर जर सराव झालेला असेल तर मुलांचा कोणताच गोंधळ कधीही होणार नाही आणि त्यांचं कोणतंच गणित कधीही चुकणार नाही. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, इतरांना पाठवा आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.